टाळकरी जे कार्यालयामध्ये आहे त्यांनी तात्काळ इथे यावं. संपूर्ण 7 दिवस सकाळच्या काकड आरतीपासून ते सायंकाळच्या हरिपाठापर्यंत अविरत वीणावादन. भगवान की जय. यानंतर विणकरी टाळकरी म्हणून ज्यांनी संपूर्ण 7 दिवस येथे मोलाची भूमिका. गोपाल कृष्ण भगवान की जय. अखंड विना ज्यांनी 7 दिवस आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे न चुकता विणा ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला खाली बसता येत नाही आणि अहोरात्र त्यांनी वेळेची विभागणी करून प्रत्येकाचं वय. श्री जयकुमारजी भिसे काका यांचा सत्कार समस्त पदाधिकारी मंडळ महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या. ही मंडळी आहेत तोपर्यंत आपला वारकरी संप्रदाय टिकलेला आहे, नाहीतर आता काही खरं नाही इथून. यानंतर श्री खंडारे काका त्यांचा यथोचित सत्कार येथे संपन्न होत आहे. श्री रामेश्वर पाटील काका 7 दिवस अखंड वीणावादन, सकाळची काकड आरती व सायंकाळचा हरिपाठ या कथास्थळी त्यांनी केला. त्याचप्रमाणे मारुती काका महाराज इंगळे भालेगाव हे पंचक्रोशीतून येथे 7 दिवस उपस्थित होते व संपूर्ण 7 दिवसाची काकड आरती त्यांनी येथे पार पाडली. सर्व मान्यवर त्यांचा सत्कार महाराष्ट्र ब्राह्मण सभा मातृशक्ती मंडळाच्या आमच्या भगिनी सौ जान्हवीताई कुलकर्णी व सौ शोभाताई कुलकर्णी करतील संयुक्तरित्या अशी मी त्यांना विनंती करतो. श्री धनंजय गाडगेड साहेब या कथेसाठी खास गुरुजी सांगलीवरून खामगावला आलेले आहेत बरं का. सांगली येथून खामगाव शहरात येऊन आपल्या भक्तिरसामध्ये व्हायोलिन व हार्मोनियम वादनाने मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण त्यांनी कथेदरम्यान केलं. आम्ही नाहून निघालो. प्रसाद वरणगावकर, आंबेकर काका, आशिष सराफ कृपया आपण मंचासमक्ष यावं. विनोदराव कस्तुरे, अनंतराव देशपांडे काका तात्काळ यावे. कथास्थळी मंत्रमुग्ध केलं. आपला सत्कार महाराष्ट्र ब्राह्मण सभा मातृशक्ती महिला मंडळाचे संपूर्ण सदस्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर या कथेच्या प्रसंगी संहिता वाचन व याज्ञिकी ज्यांनी समर्थपणे सांभाळली असे वेदमूर्ती श्री ऋषिकेश गुरुजी साळ जोशी पैठण यांचा सत्कार मातृशक्ती मंडळाच्या वतीने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सौ जयश्रीताई रवींद्रजी जोशी श्री गुरुजींच्या मातोश्री या देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला विद्या वाचस्पती श्री गुरुजींच्या मुखातून या कथेला श्रवण करता आलं. ही फार मोठी अभिमानाची बाब या मातृपितृ दोहोंना आहे. मी संपूर्ण ब्राह्मण सभेच्या
मातृशक्ती मंडळ व कार्यकारी मंडळ सदस्य यांना संयुक्तरित्या या माता पित्याचा त्यांनी सत्कार करावा ही विनंती. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी श्री गुरुजींना घडवलं, या उंचीपर्यंत या उत्तुंग शिखरावर ज्यांनी पोहोचवलं, ज्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालं, असे मातृपितृ श्री रवींद्रजी जोशी व जयश्रीताई जोशी यांचा यथोचित सत्कार महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे संयुक्त कार्यकारिणी मंडळ येथे करीत आहेत. आपण धन्य आहात. आध्यात्मिक क्षेत्रातला एक यासोबतच एक नाव जे अनिवार्य आहे, यशोदा मातेचं कार्य ज्यांनी केलं अशा सौ विद्याताई देशमुख यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं व महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून हा सत्कार स्वीकारावा. श्री गुरुजींच्या यशस्वी जीवनामध्ये, श्री गुरुजींना घडवण्यामध्ये ज्यांनी यशोदा. मला या ठिकाणी हे निश्चित असं वाटतं आहे की आपल्या महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या या प्रांगणामध्ये आपण सर्वांनी 7 दिवस भक्तिरसाचा आणि ज्ञान रसाचा श्री गुरुजींच्या मुखातून, त्यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी वाणीतून जो अनुभव घेतला तो खरोखरच अविस्मरणीय, अतुलनीय. आणि आपण ज्या भक्तिरसामध्ये त्यांनी आपल्याला पूर्ण आकंठपणे पूर्ण बुडवून टाकलं, हा आनंद आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही, याची खात्री आपणा सर्वांच्या चेहऱ्याकडे बघून मला आणि माझ्या सहकाऱ्यांना निश्चितच आहे. या ज्ञानयज्ञाचं आयोजन करण्याचा मुख्य हेतू हा महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा हाच होता की अयोध्येमध्ये जे प्रभू श्रीरामचंद्राचा प्रतिष्ठापना झाली, त्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी रामकथा झाल्या, पुष्कळ अशा आध्यात्मिक गोष्टी घडल्या, परंतु महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा सुद्धा त्यात काहीतरी खालीचा वाटा असावा या हेतूने आम्ही या भागवत कथेचं गुरुजींच्या माध्यमातून इथे आम्ही आयोजन केलं. आणि खरोखरच आपणा सर्व खामगावकरांचा याला खूप मोठा प्रतिसाद, उदंड प्रतिसाद लाभला. त्याबद्दल मी महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगावच्या वतीने आपणा सर्व श्रोत्यांचे, सर्व खामगावकरांचा खूप 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 शतशः आभारी आहे. आपलं प्रेम हे असंच आमचं भाव ही प्रभूचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी ग्वाही देतो की असेच कार्यक्रम श्री गुरुजींसमोर सांगतो की असेच कार्यक्रम, आध्यात्मिक कार्यक्रमांची पर्वणी, मेजवानी आम्ही दरवर्षी आपणासमोर घेऊन येऊ. गुरुजींच्याच आपण आता गुरुजींच्या मुखातून भागवत ऐकलं. मी आपणास प्रकर्षाने सांगू इच्छितो की प्रणवजी जोशी गुरुजी हे केवळ 22 वर्षाचे आहेत आणि या 22 वर्षाची जी आपले महात्मा आहेत यांच्या तोंडून जी कथा आपण ऐकतोय तर असं वाटतंय कोणीतरी वाचस्पती आपल्यासमोर बोलतात आहे. साक्षात शुकाचार्य या ठिकाणी येऊन आपल्यासमोर त्यांचं ज्ञान हा आपल्यासमोर सांगतात आहे. तर राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून जे नावलौकिक त्यांचं झालेलं आहे तेच गुरुजी आपले रामकथा सुद्धा करतात. आणि या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या साक्षीने गुरुजींना विनंती करतो की लवकरच येणाऱ्या भविष्यात आपली रामकथा याच मंडपात आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी वाणीने ऐकण्याची आम्हा खामगावकरांची इच्छा आहे. ती आपण निश्चित पूर्ण कराल अशी मला आशा आहे. आणि त्या आयोजनासाठी ब्राह्मण सभा
ही कटिबद्ध आहे. माझे सर्व सहकारी महिला भगिनी आणि माझे कार्यकर्ते हे सुद्धा कटिबद्ध राहतील आणि आपली सेवा करण्याची एक परत संधी आम्हाला आपण द्यावी अशी नम्र विनंती मी आपणा चरणी करतो. या ठिकाणी मला माहिती आहे आम्ही कोर्टात बोलण्याची आम्हाला सवय आहे. आम्ही अतिशय क्लिष्ट बोलत असतो, कायद्याच्या गोष्टी बोलत असतो. त्यामुळे या ज्ञान मंडपामध्ये माझी वाणी जी आहे किंवा माझं जे भाषण आहे हे पुरणपोळीच्या समोर जसं भाकरी ठेवली तसं माझं हे भाषण आपणाला वाटत असेल. आपणा सर्वांना काही झालेली आहे की श्री गुरुजींच्या तोंडून परत ती अमृतधारांचा वर्षाव या ठिकाणी व्हावा. त्यामुळे मी आपला सर्वांचा जास्त वेळ घेत नाही. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की हा सर्व आयोजनाचा आणि नियोजनाचा जो आमचा कार्यक्रम होता हा मागील 2 महिन्यांपासून मागील 2 महिन्यांपासून आमचे सर्व कार्यकर्ते हे त्यांचे कामं धंदे त्यांचे सगळे कर्तव्य सोडून 2 महिन्यापासून सर्व महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी या अविरत या ठिकाणी काम करत होत्या. आणि हे कार्य करत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंग आले, परंतु ज्या ठिकाणी साक्षात गुरुमाऊलीची प्रचिती आहे, परमपूज्य दिडे मामा, परमपूज्य आगाशे काका, परमपूज्य नाना महाराज आणि किती किती संतांची नावं घ्यावी, साक्षात जगद्गुरु शंकराचार्यांनी या मंडपाला भेट दिली आणि त्यातच आम्हाला आमचा आशीर्वाद मिळाला. हा सर्व आपणा सर्वांच्या सहकार्यानेच झाला. महाराष्ट्र ब्राह्मण सभा ही केवळ निमित्त आहे. आम्ही केवळ निमित्त आहे. आम्ही कोणीही करते करविते नाही, करता करविता तो परमेश्वर आहे. त्यामुळे आम्ही फक्त निमित्त आहोत. आणि या पूर्ण आयोजन आणि नियोजनामध्ये आमच्या हातून कळत नकळत जाणते अजाणतेपणाने जर काही चुका झाल्या असतील, जर कोणाचे मन दुखावल्या गेले असतील, बैठकीच्या व्यवस्थेमध्ये, आसन व्यवस्थेमध्ये, भोजन व्यवस्थेमध्ये किंवा अजून जी काही अनुषंगिक व्यवस्था आहे त्यामध्ये जर आमच्या हातून काही चुका घडल्या असतील, आमच्या सहकाऱ्यांच्या, माझ्या कार्यकर्त्यांच्या हातून जर काही चुका घडल्या असतील तर आपण प्रत्यक्ष मायबाप म्हणून आम्हा सर्वांना माफ करावं आणि आपले असेच आशीर्वाद आमच्या कार्यकर्त्यांवर आमच्यावर ठेवावे एवढं बोलून थांबतो. आणि यानंतर मी महाराजांना विनंती करतो की आपण आपलं 7वं चरण या ठिकाणी सुरू करतो. काय 2 मिनिटं घेतो फक्त. हो, ज्या विणकरी टाळकरी संचाचे प्रमुख म्हणून ज्यांनी 7 दिवस अखंड अधिभार येथे वाहिला असे घाटपुरीचे माऊली श्री दशरथभाऊ चराटे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी मंचासमोर यावं व महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा यथोचित सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आकड्यापासून सायंकाळच्या हैरपाटापर्यंत मी जबाबदारी घेतो अशी ग्वाही त्यांनी दिली आणि त्यांनी सेवा भगवंताच्या चरणी रुजू केली. दशरथ भाऊंचे शतशः आभार. कृपा त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. हा सत्कार माझा नसून आशिष भाऊ सराफ यांचा आहे, तरी त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. मी दशरथ भाऊंना विनंती करतो की त्यांनी आशिष भाऊंचा सत्कार करावा. आशिष भाऊ, हा मनाचा मोठेपणा वारकरी संप्रदायाशिवाय दुसरीकडे पाहायला नाही मिळत बरं का. कृष्ण भगवान की जय. संतांची ताकद अशी असते श्रोत्यांनो की आमचे ज्ञानोबा माऊलींच्या ताकदीबद्दल बोलायचं तर अंगी ऐसे बळ रेडा बोले. माऊलींनी काही आयुष्यात फक्त एकच रेडा बोलवला नाही, आमच्यासारखे खूप रेडे ते बोलवत आहेत अजूनही. मला सांगायचं पाय वगैरे यानंतर त्याचप्रमाणे
प्राधान्याने ॲडव्होकेट शेखर जोशी यांचा होत आहे तो संपूर्ण कार्यकारिणीचा व संपूर्ण ब्राह्मण सभेचा असेल. उत्कृष्ट आयोजन व सेवेची संधी या त्रैमूर्तीला बहाल केल्याच्या प्रित्यर्थ त्यांनी हा सत्कार संपूर्ण ब्राह्मण सभेचा केलेला आहे. अध्यक्षांनी तो संपूर्ण महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेखरजी जोशी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री राय काकांनी आमचा सत्कार स्वीकारून आम्हाला उपकृत करावं व आशीर्वाद द्यावा. पवित्र धर्मग्रंथासमोर मी अपेक्षा व्यक्त करतो व आपल्या साथीने येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला उत्तुंग आयोजन करायचे आहेत, जेणेकरून हे धर्मकार्य हे प्रथम कार्य म्हणून आपल्याला अभिप्रेत असावं. ज्या धर्मामुळे आपल्याला ओळख आहे तो धर्म हा आपला सर्व काही आहे हे देखील आपल्याला गुरुजींनी सांगितलं. आणि हेच खूनगाठ बांधून येथील पुढील काळामध्ये आपल्या सहकार्याने आपण याच्यापेक्षा उत्तुंग चांगले आयोजन करू. फक्त आपली साथ हवी व आपली भक्ती हवी, बाकी भगवंताला काहीच नको. या आयोजनामध्ये ज्यांनी हिरहिरीने भाग घेतला, आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचे शब्दरूपी आभार निश्चितच व्यक्त करायला हवं. मी त्यासाठी आमच्या मातृशक्ती मंडळाच्या आमच्या भगिनी सौ जान्हवीताई कुलकर्णी यांना येथे पाचारण करतो. त्यांनी कृपया आभार प्रदर्शनाने मला या भगवत कथेला मला आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी दिली आहे, त्यामध्ये मी स्वतःला खूप परम भाग्यशाली समजते. आजच्या या कार्यक्रमामध्ये जसे आभार तर मानायचेच नसतात, आपल्या माणसांचे आभार कुठे मानतो आपण, पण एक व्यवस्थेचा भाग म्हणून आज सगळ्यांचे आभार मानण्याची जबाबदारी महाराष्ट्र ब्राह्मण सभेने दिली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम बनसोड बॅनर सेवा ज्यांनी उत्तमरित्या पाळली आमचे श्री गुळवे दादा. त्यानंतर भोजनाची उत्तम व्यवस्था त्यांनी जी सेवा दिली आहे असे आचारी आमचे वैजनाथ दादा कुलकर्णी, पालीवाल दादा. फुलांची उत्कृष्ट अशी सजावट ज्यांनी केली ते आमचे गणेशदादा बोदडे. आचार्यांसाठी जे स्वयंपाक करत होत्या त्या आमच्या आशा काकू कुलकर्णी. आणि दिंडी आणि पावलीसाठी खरोखर मी तर म्हणेल खूपच सुंदर अशी पावली आणि दिंडीसाठी जे नियोजन केले होते अशा आमच्या श्रीमती खासनेताई आणि पंजाबराव काका देशमुख यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानेल. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन होतं महिलांची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पाळली होती. दुसरी गोष्ट म्हणजे टेंट आणि मंडप डेकोरेशन, उत्कृष्ट असा मंडप ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला असे विलासदादा अग्रवाल, राहुलदादा अग्रवाल आणि यशदादा अग्रवाल व त्यांचे सर्व टीम. त्यानंतर तुम्ही इथे भागवतामध्ये बसताय पण तुमची चप्पलेकडे लक्ष जाऊ नये की बा माझी चप्पल गेली असेल का, अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष तिकडे राहू नये म्हणून ज्यांनी उत्तम अशी पादत्राणे स्टँडची व्यवस्था केली असे आमचे टिपरे दादा, राजूभाऊ टिपरे, त्यांचेसुद्धा आभार. लाईट आणि साऊंड अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था, त्यासाठी आभार मिलिंददादा सराफ आणि कैलास दादा. स्वच्छता आणि देखरेख अतिशय उत्कृष्ट अशी सर्व स्वच्छता ज्यांनी केली ते म्हणजे आमचे रामू भैया आणि आनंद भैया. रांगोळीची उत्कृष्ट अशी रेखाटन ज्यांनी केले ते आमचे श्री सोनोने दादा. आणि दानदात्यांमध्ये आमचे त्र्यंबकराव जोशी काका, विनायक सावजी, मनोजजी अग्रवाल, सचिनजी टिडोडे, सानंदा राजेंद्रसिंह सानंदाजी, संतोषराव देशमुखजी, गोकुलसिंह सानंदाजी, जयकुमारजी चंडक, तेजेंद्रसिंह चौहानजी, प्रवीणजी अग्रवाल आणि आमचा पुरोहित संघ. संघामध्ये श्री सूर्यकांतजी पाठक, श्री योगेशजी जोशी, श्री नितीनजी देशमुख, श्री श्यामजी कुलकर्णी, श्री गिरीश कुलकर्णी, श्री आशिष जोशी, श्री विनायकजी मुळे, श्री अक्षय जोशी, श्री श्रीपाद जोशी, श्री मंगेशजी कुलकर्णी, श्री सुधीरजी दस्तुरे, श्री प्रितेश कुलकर्णी आणि श्री दिलीपजी जोशी यांनी अतिशय सुंदर असा यज्ञ इथे केला होता, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. यानंतर आमचे संपूर्ण सगळ्यांना सगळ्या समाजामध्ये कळावे की महाराष्ट्र ब्राह्मण सभेमध्ये कशा प्रकारे भागवत चालू आहे याचे आमच्या पत्रकार बांधवांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते.
त्यामुळे त्यांचेसुद्धा मी आभार मानते. तसेच नगर परिषद, पोलीस प्रशासन, विद्युत विभाग आणि सुरक्षा रक्षक ज्यांनी सकाळ संध्याकाळ आमची सगळ्यांची सेवा केली. महसूल प्रशासन, ब्राह्मण सभा कार्यालयीन व्यवस्थापक श्री पुरुषोत्तम दादा मांडवेकर आणि आमच्या सौ सीमाताई, उत्सवाच्या दरम्यान ज्यांनी सेवा दिली असे सेवाधारी निलेशजी साटोटे आणि त्यांचा संच, दैनिक आचार्य भोजन दानदाते यांनी तर रोजच त्यांच्याशी सेवा देऊन आमच्या सगळ्यांना दादांना जेवणाची उत्तम अशी व्यवस्था करून दिली. असे आमचे हे सगळे दानदाते. यानंतर या उपर काय बोलावे, ज्यांनी आपल्या मधुर वाणीने अतिशय सुंदर अशा सुश्राव म्हणावं लागेल अशा वाक्यांनी आमच्या भक्तगणांना हा मंडप पहिल्या दिवशी खूप कमी भरला होता, दुसऱ्या दिवशी परत तिसऱ्या दिवशी असा हा 7व्या दिवशीसुद्धा भरगच्च असा मंडप भरलेला आहे. असे आमचे प्रणवजी महाराज जोशी, त्यांच्यासमोर काय बोलावे. आणि आमचे तबलेचे दादा वेदांत दादा असतील, आपले सगळेच जे वादक दादा असतील, काका असतील आमचे, अतिशय सुंदर अतिशय उत्कृष्ट असे त्यांचं नियोजन. त्यामुळे महाराजांप्रती मी नतमस्तक होते आणि माझे 2 शब्द समोर होते. आणि हां, आपण सर्व माझ्यासमोर बसलेली सर्व मातृशक्ती, माझे काका दादा, अतिशय उत्कृष्ट असं रोज फूल ना फुलाची पाकळी इथे आणून देणं, हे सुद्धा त्यांनी त्यांचं कर्तव्य खूप पार पाडलेलं आहे आणि आम्हाला सर्व महाराष्ट्र ब्राह्मण सभेला सहकार्य केलं आहे. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. बच्चों को पढ़ाने के लिए यहाँ आई हूँ और मेरी जो स्टेज डेयरिंग है तो मैं अब के साल और पहली बार पारिक समाज की अध्यक्ष बनी हूँ. मैंने ऐसे कुछ भी काम नहीं करे, सिर्फ मेरे छोटे छोटे त्यौहार मनाए मैंने, जैसे गणगौर, होली और बहुत छोटे छोटे, जैसे संक्रांत का भी बनाया मैंने. कैसा मुझे कुछ पता नहीं था हल्दी कुमकुम कहाँ रहता है, हम कैसे करते हैं, ऐसे गिफ्ट वगैरह बांटते हैं, कुछ नहीं समझता. हम सब राजस्थानी लोग हैं, तो हमने फिर ऐसा करके अब के हमने हल्दी कुमकुम की बढ़िया बनाया. और शिवनेरी ग्रुप में हॉस्पिटल में हम खाना बांटते हैं, तो हमारी सभी लेडीज वहाँ आती है. तो मेरी इच्छा है मैं अगले साल के लिए यहाँ सिर्फ मैं केवल मेरी बेटी की शादी है 15 तारीख की सगाई होने के कारण मैं 2 मिनट बोलने आई हूँ. अगले साल का तो मैं भगवान आपकी इच्छा से सब आए और करे, तो मैं सबको लाऊंगी, यह मेरी पूर्ण इच्छा है. तो आप मुझे प्रतिसाद दो, ताली बजा के मैं लाऊंगी बिल्कुल. जय श्री कृष्ण, जय श्री राम, बोलो भारत माता की जय. धन्यवाद ताई. म्हणा, भवे भवे यथा प्रीतिः पादयोस्तव जायते कथा कुरुष्व भगवन् नाथस्त्वन्नो यथ प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनम् तन्नमामि हरिं परम् तन्नमामि हरिं परम् हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं यं प्रवरजन्तमनुपेतमुपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. श्रीमद्भागवत महापुराण की जय. आपण काय केलं माहितीये का, शेवटचे 2 श्लोक म्हणले, ज्या श्लोकांना असं वरदान येते म्हटले की भागवत पठनाचं अंशतः पुण्य मिळतं, आणि पुन्हा सुरुवातीचे 2 श्लोक म्हणले का आपली संस्कृती अशी आहे की आपण सगळा ग्रंथ पूर्ण करत नाही, 2 श्लोक म्हणून सोडून दिलं, याचा अर्थ आपण भागवत म्हणजे पुन्हा एकदा
गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांच्या जीवनात पुन्हा 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 त्याची कथा आणो हीच प्रार्थना. गुरुजी आशीर्वाद देतील. सगळ्यांसाठी आशीर्वाद मंत्र आहे. ज्यांनी ज्यांनी भागवत ऐकलंय यजमानांना प्रसाद दिला जाईल आणि त्यानंतर आरती होईल. श्री गुरुभ्यो नमः. ओम शतायुधाय शतवीर्याय शतोतये भीमातिशाहे शतयो नः शरदो अजितानिन्द्रो नेषदति दुरितानि विश्वा ये चत्वारः पथयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी वियन्ति तेषां यो अज्जानिमजीति मा वहात् तस्मै नो देवाः परिदत्तेह सर्वे. ग्रीष्मो हेमन्त उत नो वसन्तः शरद्वर्षासु वितन्नो अस्तु. तेषां ऋतूनागुं शतशारदानान्निवातयेषामभये स्यामा. इदुवत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणुता बृहन्नमः. तेषां यो अज्जानिमजीति मा वहात् तस्मै नो देवा परिदत्तेह सर्वे. ग्रीष्मो हेमन्त उत नो वसन्तः शरद्वर्षासु वितन्नो अस्तु. तेषां ऋतूनागुं शतशारदाना निवातयेषामभये स्यामा. ॐ नवो नवो भवति जायमानोऽह्नाङ्गे दुर्षसामि त्यग्रे. भागं देवेभ्यो विदधात्यायन्द्रचन्द्रमास्तिरति दीर्घमायुः. श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधा क्षोभमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. स्वस्ति मन्त्रार्थाः सफलाः सन्तु. दीर्घायुष्यमस्तु. धनकनकसमृद्धिरस्तु. कृतकर्म सफलमस्तु. अगुं होमुचे प्रभरे मामनीषामूषिष्ठदावने सुमतिं गृणाना. इदमिन्द्र प्रतिहव्यं गृहाय सत्या सन्तु यजमानस्य कामाः. सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आरतीनंतर आपण बाहेर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आजपर्यंत सर्वांनी इथून रांगेमध्ये बाहेर जायचं आहे. 2 प्रकारच्या लाईन केलेल्या आहे, पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी. त्या हिशोबाने आपण रांगेमध्ये लागून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद ग्रहण करायचा आहे. प्रसादाचं ताट आपल्याला दिल्या जाईल. ते आपल्याला इथे ग्रहण करायचं की घरी न्यायचं हे आपण ठरवावं. धन्यवाद. आरती झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था बाहेर केलेली आहे.